नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी दसरा व नवरात्रीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारी श्री दुर्गा माता दौड यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. यंदाच्या 27व्या वर्षीही दौडची सुरुवात आज सोमवारपासून पारंपरिक उत्साहात आणि जयघोषात झाली. छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथून आज सोमवारी पहाटे 5 वाजता दौडीला प्रारंभ झाला. यावेळी शेकडो युवक, युवती आणि शिवभक्त भगवे फेटे व पांढऱ्या टोपीसह दौडीमध्ये सहभागी झाले होते. श्री दुर्गा माता दौड हे नुसते एक धार्मिक वा उत्सवाचं स्वरूप नसून देव, देश आणि धर्म यासाठी युवा शक्तीला जागृत करण्याचं सामर्थ्य या उपक्रमात आहे. दौड सुरुवातीपूर्वी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे छत्रे गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. नंतर पूजन, प्रेरणा मंत्र आणि आरती पार पडली. यानंतर हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शस्त्रपथक व ध्वजपथक, भगवा ध्वज हाती घेतलेले शिवभक्त, पारंपरिक वेशातील युवक युवती, शिस्तबद्ध रचना आणि जोशपूर्ण घोषणा आकर्षण ठरले होते. या दौडीचं उद्घाटन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर आणि विश्वनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीस आज शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजच्या दुर्गामाता दौडीची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी उद्यान शहापूर येथून प्रारंभ होत फुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संत सेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्रीनगर, गुडशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, आठले गुरुजी रोड, महाद्वार रोड, क्रॉस नंबर 4, माणिकबाग परिसर, समर्थनगर, तानाजी गल्ली, महाद्वार रोड, क्रॉस नंबर 3 व 2, संभाजी गल्ली, एसपीएम रोड करत शेवटी कपिलेश्वर मंदिर येथे सांगता करण्यात आली. दौडी दरम्यान शहरात विविध ठिकाणी भगव्या ध्वजांचे औक्षण करण्यात आले. सर्वत्र फुलांची आकर्षक आरास, रांगोळ्या आणि स्वागत फलक झळकत होते. पारंपरिक वेशातील बालचमू, जोशात घोषणा देणारे शिवभक्त आणि सुरळीत व्यवस्था यांचे विशेष आकर्षण ठरले होते. दौड संपूर्णपणे शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पार पडली. यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. जय किसान खासगी होलसेल भाजी मार्केट बंद करण्याच्या हालचालींविरोधात आज शहरातील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मार्केट आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा तीव्र घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बुडा आयुक्त आणि शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध करत सदर मार्केट कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये अशी जोरदार मागणी करण्यात आली. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की जय किसान मार्केट हा त्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. हे मार्केट बंद केल्यास हजारो कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडेल आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागेल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामुळे मार्केट संदर्भातील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे असून प्रशासनाला लवकर स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडे बाजार बेळगावमधील आपल्या सुवर्ण दालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेलीपटी गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. बेळगावातील जय किसान भाजी मार्केट तात्काळ बंद करण्यात यावे, तसेच या मार्केटला दिलेला इमारत परवाना आणि वीज कनेक्शन रद्द करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी आज राष्ट्रीय रयत संघ आणि हसीरू संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे वाहन अडवत आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही असा ठाम पवित्रा घेतला. या प्रकारामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा कार्यालयात परतावे लागले.
घटनेची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकारी रोशन यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणावर योग्य तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले. या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली असून भाजी मार्केट विरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र व निर्णायक वळणावर पोहोचल्याचं चित्र दिसत आहे. राज्यभरात सुरू असलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर हक्कीपिक्की आदिवासी समाज अजूनही या प्रक्रियेतून वगळला गेलाय. याच्या निषेधार्थ आज सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या समाजातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार निदर्शने केली. आमच्याकडे आजही आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, कोणतीही सरकारी सोय उपलब्ध नाही, आम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे झाली तरी आम्ही आजही सावलीत जगतोय. आमचंही माणूसपण कबूल करा अशा शब्दात आंदोलनकर्त्यांनी आपली व्यथा मांडली. हक्कीपिक्की समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये या समाजाची स्वतंत्र जात म्हणून नोंद करून शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी ठाम मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारून सांगितले की आपल्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचवल्या जातील. योग्य तो निर्णय लवकरच घेतला जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले. बापट गल्लीतील कार पार्किंग परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांना आजपासून औपचारिक सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवीची पाद्यपूजा व श्री स्वामी समर्थांना 51 पानविड्यांची विशेष पाद्यपूजा अर्पण करण्यात आली. या पारंपरिक धार्मिक उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आजच्या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरात भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. नवरात्राच्या पुढील 9 दिवसात दररोज स्वामी समर्थांना विविध प्रकारची आरास साकारण्यात येणार आहे अशी माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांच्या वतीने संपूर्ण नवरात्र उत्सव काळात विविध धार्मिक विधी, आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून शिस्तबद्धतेने आणि भक्तिभावाने हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे. जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने बेळगाव जिल्ह्यात सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाला आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबरपासून अधिकृत सुरुवात झाली असून हा उपक्रम 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत राबवण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे 12 लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली. या सर्वेक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाच्या मार्गसूचीनुसार नियोजन करण्यात आले असून सार्वजनिक शिक्षण खात्याचे शिक्षक तसेच इतर विभागातील शासकीय कर्मचारी यांची यामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. 50 गणतीदारांमागे 1 मास्टर प्रशिक्षक, एकूण 200 मास्टर प्रशिक्षकांची नियुक्ती व प्रशिक्षण, 20 गणतीदारांवर 1 पर्यवेक्षक तसेच एकूण 525 पर्यवेक्षकांची नियुक्ती व त्यांना देखील विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. हे सर्वेक्षण अत्यंत शिस्तबद्ध व नियोजित पद्धतीने राबवले जात असून प्रत्येक नागरिकाची अचूक माहिती नोंदवण्यावर भर देण्यात येणार आहे. बेळगावातील मराठा मंदिर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी सर्वपक्षीय सभा पार पडली. मराठा समाज पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत मोठ्या शेतजमिनींचा मालक होता, परंतु जमिनींच्या तुकड्यांमुळे अनेक जण भूमिहीन झाले असून रोजंदारीवर काम करत आहेत. शिक्षण, नोकरी आणि सामाजिक स्तरावरही मराठा समाज मागे पडलेला आहे. यामुळे मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. सभेमध्ये जनगणनेवेळी धर्म हिंदू, जात मराठा, उपजात कुणबी, मातृभाषा मराठी असं नोंद करण्याचं आवाहन करण्यात आलं. राज्यात 50 लाखांहून अधिक मराठा असूनही केवळ 15 ते 16 लाखांची नोंद आहे, ही चिंतेची बाब आहे. ही संख्या वाढवण्यासाठी मराठा कुणबी अशी स्पष्ट नोंद होणं गरजेचं असल्याचं नेत्यांचं मत आहे. समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी आमदार अनिल बेनके, अंजली निंबाळकर यांच्यासह अनेक नेत्यांनी समाजाच्या बाजूने भूमिका मांडली. या सर्व पक्षीय एकतेमुळे मराठा समाजात समाधान व्यक्त करण्यात आले असून पुढील लढ्यासाठी एकजुटीचं आवाहन करण्यात आलंय. याप्रसंगी संजय सातेरी, अमित देसाई यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सागर पाटील, महादेव पाटील, शिवराज पाटील यांनी केले. रामलिंगखिंड गल्लीमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये शेजारी उभी असलेली गोवा पासिंगची एक कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी शॉर्ट सर्किट अथवा जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केलाय.
घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, मात्र तोपर्यंत कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं. कर्नाटक सरकारकडून 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत जातीनिहाय जनगणना होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने योग्य आणि एकसंध नोंदणी करून आरक्षणाचा लाभ मिळवावा यासाठी शिवसेना चौक, विराट गल्ली येथून भव्य जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये धर्म हिंदू, जात मराठा, पोट जात कुणबी, मातृभाषा मराठी, व्यवसाय शेती अशी स्पष्ट नोंद जनगणनेत करावी असा संदेश देण्यात आला. रॅलीमुळे संपूर्ण येळ्ळूर गावामध्ये जागृतीची लाट पसरली. ही रॅली विराट गल्ली, तानाजी गल्ली, मारुती गल्ली, चांगळेश्वरी गल्ली, नेताजी गल्ली, संभाजी गल्ली, सिद्धेश्वर गल्ली, जय महाराष्ट्र चौकसह इतर गल्ल्या मार्गक्रमण करत कलमेश्वर गल्ली मार्गे शिवसेना चौकात समाप्त झाली. या रॅलीचे शिस्तबद्ध आयोजन दुधाप्पा बागेवाडी, राजू पावले, गणेश अष्टेकर, शुभम जाधव आणि इतर कार्यकर्त्यांनी केले. रॅलीमध्ये युवक, महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील सर्व स्तरांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाने संघटितपणे पुढे येऊन जनगणनेत आपली ओळख योग्य रीतीने नोंदवावी आणि त्यातून शिक्षण, नोकरी व आर्थिक प्रगतीसाठी हक्काचे आरक्षण मिळवावे असा संदेश देण्यात आला. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. श्री दुर्गामाता दौडीचा पुढील टप्पा उद्या मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी शहरातील चन्नमा सर्कल येथील श्री गणेश मंदिर येथून उत्साहात प्रारंभ होणार आहे. या भव्य दौडीचा समारोप श्री दुर्गादेवी मंदिर, किल्ला येथे होणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त केवळ बेळगाव शहरातच नव्हे तर शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील गावांमध्येही सोमवारी दुर्गामाता दौडीला उत्साहात सुरुवात झाली. बेळगाव, खानापूर तसेच सीमावर्ती भागामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते. यंदाची दुर्गामाता दौड शिस्तबद्ध नियोजन, युवा शक्तीचा जोश आणि भगव्या उत्साहात पार पडत आहे. विविध भागातून समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून नवरात्रभर दौड विविध भागातून काढण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रणांगण सुरू आहे. पण सध्याचे चित्र पाहता विरोधकांना सर्वच ठिकाणी सत्तेची अपेक्षा चढली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक, हालसिद्धनाथ कारखाना, हिरण्यकेशी कारखाना, हुक्केरी विद्युत संघ यावर सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यांच्या विरोधात लढण्यासाठी निपाणी तालुक्यात लवकरच बदल होणार आहे. युवा नेते उत्तम पाटील यांच्या राजकीय वाटचालीत यापुढे मी व आमचे सर्व सहकारी खंबीरपणे उभे राहणार असून लवकरच मैत्रीचे युग पाहायला मिळणार असल्याचे मत माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केले. निपाणी तालुक्यातील हंचिनाळ, केयस, कोगनोळी, हनबरवाडीसह सीमा भागात ऊस, भाजीपाल्याबरोबर फुल शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अतिवृष्टीमुळे या फुल शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, तर दुसरीकडे फुलांचे दर कोसळले असून उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या परिसरात फुल शेती केली जाते. यात विशेषतः झेंडूचे सर्वाधिक उत्पादन आहे. त्याचबरोबर शेवंती, गलांडा, निशिगंध, छोटा गुलाब व मोठा गुलाब यासह अन्य फुलांचंही उत्पादन घेतलं जातं. गणेशोत्सव काळामध्ये या फुलांचे दर उच्चांकी पातळीवर होते. सध्या झेंडू पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. झेंडू झाडाच्या पानांना तपकिरी रंगाचे डाग पडत असून फुलेही नीट फुलत नाहीत, त्यामुळे उत्पादनही कमी झालंय. अशातच फुलांचे दर कोसळले आहेत, त्यामुळे घातलेला खर्चही निघत नाही. दुसरीकडे फुलांची तोडणीही परवडत नाही, त्यामुळे आता फुल उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवरात्री उत्सवाची म्हणजेच घटस्थापनेची सदिच्छा देताना जीएसटी कपातीचा निर्णय घेऊन कार्यवाही केली. सुरुवातीच्या काळामध्ये 4 स्लॅबमध्ये आकारला जाणारा जीएसटी आता फक्त 2 स्लॅबमध्ये आकारला जाणार आहे. यामुळे जीवनावश्यक दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. 28% असणारा जीएसटी आता 18% आलाय, तर 18%वरील जीएसटी 5% आला आहे.
याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ प्रत्येक नागरिकाला मिळणार असून हा निर्णय देशाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात बदल घडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार बैठकीत केले. विजापुरात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं बेमुदत धरणे आंदोलन 4थ्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनाला अनेक संघटनांचा पाठिंबा लाभत आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेसाठी झालेल्या 3ऱ्या दिवशीच्या सत्याग्रहात विविध समाज घटकांनी सहभाग घेतला. हक्कासाठी लढणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी सरकारला इशारा दिलाय की जर खासगी सहभाग मागे घेण्यात आला नाही तर येत्या दिवसात अधिक तीव्र आंदोलन छेडलं जाईल. विजापूरमध्ये सरकारी रुग्णालयाच्या मागे 149 एकर जागा असूनही सरकार जबाबदारी घेत नाही असा आरोप करण्यात आलाय. लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारावे अशी मागणीही त्यांनी केली. बेळगावमध्ये हिंदू खाटीक समाज बांधवांची घटस्थापनेनिमित्त एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः कर्नाटक सरकारतर्फे प्रस्तावित जातनिहाय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या जनगणनेदरम्यान सर्व खाटीक समाज बांधवांनी आपली जात कटीक, धर्म हिंदू आणि पोट जात काही नाही असा उल्लेख करावा अशी विनंती करण्यात आली आहे. यासोबतच समाजाचा अधिकृत कोड क्रमांक 670 असल्याचंही स्पष्टपणे नमूद करण्याचं आवाहन करण्यात आलंय. संघटनेचे प्रतिनिधी सुधीर घोडके यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की ही जनगणना समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची असून प्रत्येकाने योग्य व अचूक माहिती नोंदवावी. आपल्या एकसंधतेमुळे समाजाला हक्क आणि योजना मिळवता येतील. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.